बरं, या आठवड्यातली आणखी एक मोठी महत्त्वाची बातमी म्हणजे पुण्यातील महिला अत्याचाराची. पुण्यामधील स्वारगेट बस स्थानकात 25 फेब्रुवारीला एका तरुणीवर अत्याचाराची घटना घडली होती. उभ्या असलेल्या बसमध्ये आरोपी दत्तात्रय गाडेनं तिच्यावरती अत्याचार केले आणि त्यानंतर तरुणीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली होती. तब्बल 72 तासांच्या शोध मोहिमेनंतर आरोपीला पकडण्यात यश आलं होतं. सध्या दत्तात्रय गाडे हा पोलीस कोठडीमध्ये आहे. मात्र ही घटना नेमकी कशी घडली आधी ते पाहणार आहोत. तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलगी सातारा या ठिकाणी तिच्या गावी निघाली होती. सकाळी साधारण 5:45च्या सुमाराला ती बसची वाट पाहत त्या ठिकाणी थांबली होती. त्यावेळी आरोपी तिच्याकडे गेला होता. त्यानंतर आरोपीनं पीडित मुलीसोबत बोलण्याचा प्रयत्न केला. आरोपीनं गोड बोलून तिच्याशी ओळख करून घेतली आणि कुठे जातेस असं विचारलं. त्यावर या मुलीनं फलटणला जायचंय असं उत्तर दिलं. त्यानंतर आरोपीनं तिला सांगितलं की फलटणची बस इथे नाही तर दुसऱ्या ठिकाणी लागते, चल मी तुला बसजवळ घेऊन जातो. त्यानंतर तो आरोपी तरुणीला एका बसकडे घेऊन गेला. बसमध्ये अंधार होता. त्यावर ती तरुणी आरोपीला म्हणाली की या बसमध्ये तर अंधार आहे. यावर आरोपी तिला म्हणाला की बस रात्री आलेली आहे, लोक झोपले असतील म्हणून अंधार असेल, तुला हवं तर तू जाऊन चेक कर. त्यानंतर ती मुलगी अंधार का आहे हे पाहायला आतमध्ये शिरली. तेव्हा आरोपी तिच्या मागोमाग बसमध्ये शिरला. त्यानं बसचा दरवाजा लॉक केला आणि त्यानंतर तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर तो आरोपी बसमधून उतरून निघून गेला. त्याच्यानंतर मुलगीही उतरली आणि बसनं गावी निघाली. अर्ध्या रस्त्यामध्ये गेल्यानंतर तिनं हा सगळा प्रकार तिच्या मित्राला सांगितला. मित्राच्या सल्ल्यानंतर या पीडित तरुणीनं पोलीस ठाणं गाठलं आणि आपली तक्रार नोंदवली. तर अत्याचाराची घटना घडल्यानंतर काही वेगवान घडामोडी घडल्या. पसार झालेल्या आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची पथकं नेमण्यात आली. तर हा आरोपी जाळ्यात कसा सापडला याचा संपूर्ण घटनाक्रम जाणून घेऊयात. तर 25 फेब्रुवारीला पहाटेच्या सुमाराला स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर अत्याचार झाला. त्यानंतर त्याच तारखेला 9:30 वाजता पीडित तरुणीची स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार. तर 10 वाजता फरार आरोपी दत्तात्रय गाडे गुन्हाट गावात कीर्तनात सहभागी झाला. त्यानंतर 11 वाजता स्वारगेट पोलिसांसह गुन्हे शाखेचं पथक गुन्हाट गावाकडे रवाना. तर 2:30 वाजता पोलीस गुन्हाट गावात दाखल झाले. त्यानंतर 4 वाजता आरोपी पकडल्याची माहिती मिळाली. मात्र तो आरोपीचा भाऊ निघाला. त्यानंतर आरोपी घराकडे येत असताना पोलिसांना बघून त्यानं ऊसाच्या शेतात पळ काढला. मग पोलिसांनी गावात शोधमोहीम राबवण्यास सुरुवात केली. तर पोलिसांकडून गावकऱ्यांना आरोपीला शोधण्याचं आव्हान होतं आणि या संदर्भातलं आवाहन त्यांनी केलं आणि आरोपी दत्तात्रय गाडे शेतात दिसल्याची गावकऱ्यांनी माहिती दिली. तर 26 फेब्रुवारीला रात्री 8 वाजता आरोपी गावातल्या नातेवाईकाकडे आला. त्यानंतर 10:30 वाजता श्वान पथकासह पोलिसांकडून आरोपीची शोधमोहीम. आरोपी चांदणशिव वस्तीतील एकाच्या घरी आला. तर 27 फेब्रुवारीला त्यांनी दार न उघडताच त्याला खिडकीतून पाणी दिलं. गावकऱ्यांना आपल्या पोलीस कर्मचारी भावाला फोन लावून या आरोपीची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी एकमेकांसोबत तत्काळ संपर्क करत माहितीची देवाणघेवाण केली. मग रात्री 1:10 गुन्हाट गावापासून 150 ते 200 मीटर अंतरावरून आरोपीला पकडण्यात आलं. मग कोर्टातील सुनावणी दरम्यान आरोपी दत्तात्रय गाडेला 12 मार्च पर्यंत पोलीस कोठडी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.